अष्टभुजा आणि सिंहासनावर आरूढ कुष्मांडा देवी मुलांना शिकवते शौर्य, धैर्य, पराक्रम, स्थिरता. ती सांगते, चेहऱ्यावर कायम हास्य ठेवलं, सकारात्मक ऊर्जा ठेवली तर जगात आपण नवीन काहीतरी निर्माण करू शकतो. दुसरं म्हणजे अंधार दूर करण्याची क्षमता. जसं देवीच्या हास्यानं अंधार दूर झाला, तसंच मुलांमधलं भीती, चिंता, नैराश्य हे पालकांच्या सकारात्मक शब्दांनी नाहीसं होऊ शकतं. पालकांनी मुलांना मी आहे तुझ्यासोबत हा विश्वास दिला तर ते कोणत्याही अंधाराला अजिबात घाबरत नाहीत. तिसरं म्हणजे निर्मितीची प्रेरणा. कुष्मांडा देवी जशी निर्मितीची अधिष्ठात्री आहे, तसंच मुलांनाही नवं काहीतरी शोधण्याची, नवं काहीतरी बनवण्याची, निर्माण करण्याची आणि आपली कल्पनाशक्ती वापरण्याची प्रेरणा द्यायला हवी. चौथं आहे प्रेरणा स्त्रोत बनणं. देवीच्या तेजानं अखंड सृष्टी जशी तेजानं उजळून निघाली, त्याचप्रमाणे पालकांच्या संस्कारामुळेच मुलांच्या आयुष्याला खरं तेज मिळतं. पालक स्वतः संयमी, सकारात्मक, आनंदी राहिले तर मुलांचं आयुष्य सुद्धा सकारात्मक आणि आनंदी राहतं. त्यांच्यावरचा ताण, भीती, नैराश्य कायमचं दूर पळून जातं. पाचवं म्हणजे शिस्त आणि साधनेचं संतुलन. देवीच्या हातात वेगवेगळी साधनं आणि शस्त्र आहेत, जसं कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, चक्र, गदा आणि जपमाळ. या सर्वांचं आपलं आपलं वैशिष्ट्य आहे. त्यानुसारच मुलांना वाढवताना शिस्त आणि ममता यांचं संतुलन, समतोल साधण्याची गरज पालकांना आहे. फक्त कठोरपणाही नाही आणि फक्त लाड सुद्धा नाही. देवीच्या अष्टभुजांप्रमाणेच योग्य वेळी योग्य हात पालकांना वापरावाच लागतो. थोडक्यात काय तर हास्य, प्रेम, संयम आणि प्रेरणा ही 4 शस्त्र पालकांकडे असली तर घराचं विश्व उजळून निघतं.